मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पावसानं साथ दिली. दुष्काळ संपला. वांजुट्या बाईगत कूस न उजावल्यावानी रानं आता हिरवीगार पिकं छातडावरती घेऊन डुलायला लागली. हिरवा घमघमीत वास सगळ्या शिवारात पसरून राहिला. गेवड्यांनी शेंगा धरल्या. भुईमुगांची फुलं झडायला लागली. मिरच्यांची झाडं करंगळी एवढ्या मिरच्यांनी गजबजली. भुईमुगाच्या रानात तरारलेल्या चवळीच्या अंगावर इतीत लांबीच्या शेंगा माणसासकट पाखरासनी खुनवायला लागल्या. शिवारात कामं निघाली. मी आणि माझी बायको रोज कुठं ना कुठं तरी कामाला जायचो. 10-5 रुपया आणायचो. अदनं मधनं देवऋषीपणा पण चालायचंच. चेटूक करायला लागल्यापासनं तर आसपासच्या गावातनं माणसं बोलवायला यायची. एक बाया आली की म्हणली हायब्रीड काढली. आयतवारी 7 पुती भरलेलं दाणं 3 उन्हं दिली तशी 5च पुती भरलं. देवा, शेजारणीनं चिटूक केलं. काय बी करा पण त्याचा नायनाट करा. घेतली घरात एकटीला. म्हणलं हायब्रीडच्या पिठाची बाहुली कर. घरभर दाणं पसार. मधोमध बाहुली ठेव. 7 राती नागड्यानं बस. गंमत म्हणून सांगितलं आणि भलतंच घडलं. तिचा उपाय सुरू झाला आणि शेजारणीच्या पोटात दुखाया लागलं. तिनं 2 पोती दाणं चोरल्याचं कबूल केलं. एकाच चेटकात मला पोतभर दाणं मिळालं. दोन्हीकडनं पैशाची ही आवक सुरू होती. बायको, मी, पोरगं राबत होतो. पैसा हातामध्ये खेळत होता. पण एकाएकी शिवारात चोऱ्या वाढल्या. आज कुणाची कणसं नेली, उद्या कुणाच्या मिरच्या लांबिवल्या. एक ना एक 17 भानगडी. एकदा दुकानात बिड्या आणायला गेलो होतो तर सरपंच तिथं. मला म्हणला, गावात राहायचं हाय का जायचं हाय? का? काय चुकलं साहेब माझं? माजलायस भडव्या तू. हरामाचं खाऊन हत्तीवाणी सुटत चाललायस. काय झालं पर? चल चावडीवर. ठ्या जापळ त्या धुरपा वहिनीला आण बोलावून. सपनात वाटलं नव्हतं ते प्रत्यक्ष घडत होतं. माग माणसं परस्पर बोलायची. पर आता वाणी किड्याला ढोसल्यावाणी आमनी सामनी काट टोचाया लागली. धुरपा वहिनी बी शाणी आली की हात ववळीत. सरपंच, मी खोटं बोलत नाही. खरं तीच सांगते. ह्या मुर्द्याशिवाय माझा घेवडा कुणी चोरून नेला नाही. काय र देवजा, काय म्हणते ती ह्या? मला काय बोलावं सुचना. जिभची तोंडातल्या तोंडात सुरळी झाली. तसा वहिनीला जोर चढला. त्यो बोलल कसा? सरावल्याला चोर हाय. राहवनाच रागच आला. हे बघा वहिनी, मला तुम्ही आई वाणी. ह्या गावात म्या कवा चोरी केलेली नाही. कष्ट करून मी खातो, राजावाणी राहतो. कवार कष्ट केलं होतस? 8-8 दिवस असतोयस का गावात? सारा गाव सांगतोय चोऱ्या करून टेचात राहतोयस त्या. पाटलाला बी जोर चढला. सावध राहा देवजा, गावात तुझ्या विरोधी लय आरोप आहे ती. कंचा आरोप आहे ती ते तरी कळू द्या येरी एकदा. शाणा हो नगस. कुणाच्या इंजिनाची पायपच जात्या तर कुणाची कणसच जात्या ती. गावात तुझ्याशिवाय हाय कोण रिकाम टेकडं? वहिनी बी हात वळवून लागली बडबडायला. पाटलानं गप बशिवली. तवा तोंडाचा कुठे तिनं पट्टा बंद केला. 60-70 माणूस जमलेलं. यगडाव साऱ्यांच्याकडं बघितलं. वरडून सांगितलं, पाटील, माझं बी नाव देवजा पाटीलच हाय. आज पाव तर गावच्या शिवारात कवा चोरी केली नाही. पण हितनं पुढं करणार. शिवारात एक तनसडी ठेवणार नाही. लई बी माजल्यागत करू नगस. मी बी खरं तेच सांगतोय. आता हितनं मुहूर्त चोऱ्या करणार. मला जाग्यावर पकडा. गावल तिथं तुकडं पाडा. वळलो माघारी. आज प्रथमच उभ्या गावाला आवाहन देत होतो. कधी काळी वरळी बोरिवलीच्या झोपडपट्टीत गर्जना ठोकायचो. तेच वारं आता अंगात भिनलं. चांगलं वागलं तरी ठक म्हणतात. मग ठकगिरीच करायची. गावाची समधी झोपच उडवून टाकायची. तडक चिरचिऱ्या नेवऱ्याचं घर गाठलं. चांगली अर्धी कळी घशाखाली ढकलली. मस्तक संतापानं भणाणत होतं. गावातलेही काही टगे तिथे प्यायला आलेलेच.
देवजा लय फरमात दिसतोयस राज. अजून कुठं फरमात आलोय, लय टाइम हाय बघ फरमात यायला. आईला बाकी सारी माणसं दबून वागत्याती, तूच र लय कुर्र्यात असतोयास. तरी माणसं चेंबाय बघत्याती. सावध आता यादवा, शिवारात कणीच राहिलं तर दुसऱ्या बापाच्या अवलाद समजा. कशाला कोण नादाला लागतंय. नकटीच्या लग्नातनं उठवून लावल्यावाणी जो तो गार पडला होता. माझ्या आधी बायकोला सारी बातमी घरपोच कळल्याली. गावाशी एवढं वैर पुकार नावं बरं नवं. वैर मी पुकारल्यालं न्हाय, गावानंच पुकारलंय आपल्या विरुद्ध. आपण गरीब, पडतं घ्यावं जरा, नमतं घ्यावं. का आमच्या परस्त्या हत्तीवाणी 18 महिन्यानं जलामल्याती वय. का गप्प बसावं मी. साऱ्या गावापुढं माझ्यावरती चोरीचा आरोप कर, नाही त्याला डर कशाला. म्हणूनच न डरता सगळं करणार है. पार साऱ्या गावाला डोळं चोळायला लावतो बघ तू. काय करणार आहेस असं? चोऱ्या करणार हाय. नकतच लईक आपल्याला. गाव काय 17 तऱ्हेची माणसं. आपण कानाडोळा करावा. का करावा? अगं खुळे, माझी सोन्यागत लेक औषध पाण्याईना तडफडून मिली तवा चोरी केली न्हाय. आता ग कसा करीन? गावाला कळायला हवं. काय बी आरोप करायचा म्हणजे काय असतं. राहून द्या आता जेवा. उगी कारणाशिवाय माणसं गुतवल्याली. ते भ्यान आहे मला. का? आता कसं सांगू तुला. गेलो पाळण्याजवळ. बाळाचा हात मी माझ्या हातानं टकोऱ्यावर ठेवला. बघितलं शेवंते, ह्याची सावली हाय मला. मी शिवारात घुसून चोऱ्या करणार. गावानं मला पकडून दावावं. जिमनीवरती आडवाहून अंगावरती भिताड बांधायला लावीन गावाला. सतत 2 दिवस मी विचारात काढले. दिवस रात्र झोपून राहायचो, विचार करायचो. डोक्यावरचे विदभर लांबीचे केस जीव खाऊन ओढायचो. दाढीतून बोट फिरवीत मेंदूला ताण द्यायचो. असं किती दिस पडून राहणार आहेसा? का कुणाच्या बापाचं भ्या आहे का मला? दोघं मिळून काढणीला गेलो असतो भ. तुझी तू जा, मला जरा नेहरवाडीला जायचंय. कामून? बायकाच्या जातीनं फाजील चौकशी करून हाय. गाठली नेहरवाडी. तिथला सखा माळी माझा जुना दोस्त. ठेसना शाळेला माझ्या बरोबरच याचा. जमीन जुमला गेला. आता माळवं घेऊन बाजारात इकत बसतो. सारी आयडिया त्याला सांगितली. पण रोजच्या रोज जमणार काय? काय झालं न जमायला? सख्या पाठहुयाच्या टिपणाला तू पुलावर थांबत जा सायकल घेऊन. तिथपावतर माल पोच केला म्हणजे झालं नव्ह. व्हय, आईला पहिल्यापासनच धाडसी तू. पैसे रोजच्या रोज पोच करायचं, नाहीतर गळ्यातली माळ अडकिवशील माझ्या गायात. छे, तसं कसं देऊजी. व्यवहारानं सारं करायचं. जुनाट आर्मीचा बूट, जंगल हॅट, बेल्ट, काळा डगला आणि दोरी सारं तयार ठेवलं. रात्री 9लाच जेवलो. पडून राहिलो बाहेरच्या अंगणात. अंधारात हेलकावं खाणारी चिंच पाहत. रातकिड्यांना आता चांगलाच सूर फुटला होता. केकाटणारी कुत्री भुई पकडून गपणार होती. लक्ष्मी आईच्या देवळामाग पंचायतीचा एकुलता एक दिवा सोडला तर सारा मारवाडा अंधारात बुडला होता. तिकडे रात्री 2ची गाडी कर्णात वाजली. उठलो, घरात आलो. हातनं चहा केला, पिलो, पॅन्ट घातली. आर्मीचे भले दांडगे बूट चढवले. कमरेला बेल्ट आवळला. जंगल हॅट घातली. त्यातच ब्लेडचं पान खवलं. दोरी कमरेला दुमती करून बांधली. निघालो. पाय न वाजवता गावाच्या बाहेर पडलो. शिवाराचा अंदाज घेत दुर्पा वहिनीच्या रानाकडं पावलं वळवली. अंधार असूनही पायाखालचं दिसत होतं. हातात दुमडलेलं पोतं सावरीत आणि दुसऱ्या हातातली कुऱ्हाड पेलत मी चाललो होतो. डोहाळे बंद झालेल्या बाईगत आभाळ गप्प होतं. चुकारीच्या चांदण्या कुठेतरी लुकलुकत होत्या. भरात आलेलं पीक वारा येताच करकरत होतं. जोंधळ्यासाठी राखून ठेवलेल्या मोकळ्या रानात आलो. दुर्पा वहिनीच्या मिरच्यांच्या वावराचा अंदाज घेतला. बसलो खाली, तसाच आडवा झालो. सरपटत मिरच्यांच्या वावराजवळ आलो. मुंगसागत मान ताटून आसपासचा अंदाज घेतला आणि घुसलो मिरच्यांत. तासाभरात पोतं भरलं. दोरीनं तोंड बांधलं. तसंच पोत्यासकट हळूहळू सरपटत पुन्हा पहिल्या जागी आलो. पोतं झुलवीत रेल्वेचा पूल गाठला. पोतं बेचकांडात टाकून 25 फुटांवर बसलो. घड्याळात बघितलं. 4 वाजले होते. सख्या मायाला याला अजून तासभर टायम होता. वड्यात गेलो. बिडी फुकीत झाडाला बसलो. समोर काहीतरी लकाकलं. भिरकिवला दगड तसं पळालं.
असल कोल्हा बिल्हा दुसरं काय असतंय असा विचार करत आलू वर. लांबवर बॅटरी चमाकली. आईला आलं वाटतं बेण. सख्या आला. सायकलवर पोतं चढिवलं. हातात हात देऊन सुटला. मी बी घराकडं वळलो. आत येऊन आरामात झोपलो. मनात म्हणलं आता सख्या जाणार. घरनं जेवून रहमतपूर गाठणार. मिरच्या ऐकून 4-5च्या टिपणाला आपल्याकडे येणार. आपल्याला बी फुकटचा पैसा, त्याला बी 10 रुपये सुटणार. गाढ झोपलो होतो. कुणीतरी याचं इचरायचं देवजा कुठाय. झोपल्या ती. दिवसा व्हय. डोळ्याने एकाएकी दिसायचंच बंद झाले. दिसभर पांढरा चष्मा लावून पडल्याला असत्या ती. एखादा असलाच उतावळा तर आत याचा. लांबनच बघायचा. मी कशाला उठतोय. डाराडूर झोपायचो. 5 वाजता बायकूनं गदागदा हलिवलं. का ग काय झालं. कोण आले बघा. उठून बघतोय तर दारात सख्या माळी. य आत य. शेवंते चहा टाक त्याला. निवांत झोपला तय. काय करणार. डोळं बिघाडल्या ते. डॉक्टरनं सांगितलंय उजेडात जाऊ नका म्हणून. सख्या हसला. खिशातनं नोटा काढल्या. पुढं ठेवल्या. किती भरल्या. 20 किलो. तिनाचा दर. हे 10 तुला ठेव. आणखी 5 द्या. घे बाबा. ह्यो चहा घे आधी. रोजची आवक सुरू झाली. रात्री 2ला मी बाहेर पडायचो. पाटचा परत याचो. घेवड्याच्या शेंगा, धन, मिरच्या, कणस काय गावल ते आणायचो. रातोरात दळवून बायको पोतं भरून ठेवायची. पहाटे 5ला तर पोतं चाललं नेहरवाडीकडं. परस्पर बाजार गाठून गल्ला घ्यायला आपण मोकळं. सख्या बी चटावला. आयत्यावरती पायतं. सारं मिळायचं. काय भांडवल न घालता 4 पैसे सुटायचं. मला फसवून मिळणारा मधला गाळा हायच त्याचा. दोघं बी चोर. कुणी कुणाला बोलायचं. दुपारची काय झोपच येईना म्हणून उठलो. गळाच्या छड्या घेऊन माशाला गेलो. निवांत बसलो होतो सावित्रीच्या मळ्यात. बेंदाडाचा ढूग गाठून गळ टाकून एखादी वाम गावल अशा आशा वाटत होती. एकाएकी वर ध्यान गेलं. अर्ध्या एकरात फ्लॉवर आणि कोबी तराटल्याला. रावणाच कवा रात होती असं झालेलं. गावल्या तेवढ्या 4 चिंगळ्या घेऊन घरी आलो तर घरात माळी बसल्याला. कवा शिरा आलास. मस्त अर्धा तास झाला. कसा गेला घेवडा. 3:30. बराच म्हणायचा. हिरवा जिन्नस असल्याशिवाय देवजा मज्जान हाय. मजी फुलावर कोबी वाटाणा. हा 6 रुपयानं चालल्या ही सगळी मंडळी. पोतभर माल असला तर आगबंध नोटला मरण नाही. बघ पुन्हा फसशील. आईला हयात गेल्या आमची ह्यात. माळव्यातलं मायाला कळणार नाही तर कुणाला र कळणार. हळूहळू बोल. शेजारी त्यावरच असते ती बघ. सख्यानं पायताण पायात घातलं. डोळं मिचकावत मोठ्यानं म्हणाला. लय त्रास होतोय मर्यादाचा. आता तुझ्या औषधाचा गुण आला मजी झालं. रात्री फुलावर कोबी उडवायचा बेत पक्का केला. तेवढ्यात कोतवाल आला. का रे इठ्या. पाटलांनी बोलिवलंय चावडीवर. का ते तिथं जाऊन इचरा. गेलो तर सगळेच दांडगे तिथं बसलेले. एकापेक्षा एक चढ टग्या. राम पाटील. देवजा दुसऱ्यांदा तुला सावध करतोय. मजी कशाबद्दल म्हणतायसा. ह्या लोकांचा आरोप आहे तुझ्यावर. चोऱ्या तूच करतोस म्हणून. कोण म्हणतोय. काय पुरावा. गाव एक होऊन गावाबाहेर तुला हाकलल तवा तुला पुरावा मिळेल. तूच गावाला चोरीचं आवाहन दिलं होतंस. हे बघा पाटील. गावानं मला जाग्यावर पकडावं. मग वाटलं तर जाळावं. माझं काय बी म्हणणं नाही. काय गेले चोरीला ह्यांचं. कुणाचं धन तर कुणाचं घेवडं. त्या धुरपा वहिनीच्या मिरच्या झाडासकट उपटून नेल्या ती. माझ्यावरती संशय असला तर घरात जाऊन बघा माझ्या. काय नाही निदान पोतभर घेवडं तरी गावत्याली. वय पाठवणारच हाय 2 माणसं. उठलंच 2 मिशावालं. निघालं कोतवाला बरोबर. तसं म्या म्हणलं. सरळ जायचं आणि घर तपासून सरळ माघारी यायचं. माझ्या बायको पोरासने बोललं तर बचाळी ठेवणार नाही जाग्यावरती. असा पीळ मारला मी मिशीला. रांगत गेलेलं गडे धावत आलं का नाही अशा आरती मुडदूत झालेल्या पोरावाने मुंडका हलिवलं. मग मी बी पाटलाला म्हणलं. तुम्ही केलं हे चांगलं केलं नाहीसा पाटील. गावातच एक चुरटी टोळी हाय. तुम्ही राहणार असलाचा पाठीशी तर मी हुडकून काढतो. जा बाबा जा. कशाला थांग लागून देतोय कुणाला. वाटत हमजा मुलाण्याचा उंबऱ्या भेटला. कल बोकड कापणे का है. कितनी सागुती लाव.
1 किलो कुठं लावणारेस? पिसाळ्याच्या छपरात. मी येईन तिथं. मी मागीन ती द्यावं लागल. देऊ की, उसमे क्या है, लिखता हूँ 1 किलो. कान कावळ्यागत गेला तरा तरा उमऱ्या. माझ्या डोसक्यात फुलवर कोबी नाचत होता. आईला श्रीमंताच्या भाज्या ह्या आपल्यासारख्यासनी कुठल्या परवडायला. रात्री मारलाच डल्ला तर बायकोला पहाटचीच भजी करायला लावायची. उगी मानवरती सुरा फिरायला नक. येऊन जेवलो, दिली ताणून. बायकोला म्हणलं 1:30च्या टिपणाला उठीव. बायको हुशार, नेमकं उठिवलं. जपून जरा, का आणखी कुणी चोर आहे काय गावात? इळा घेतला, नेहमीचा पोशाख चढवला. माळा अशा अडचणीत होता की आत शिरायला जागा नाही. कसा तरी अंदाज घेऊन झुडपातनं सरकत सरकत कुपानातनं आत शिरलो. काहीतरी सळसळलं, काटाच आला. खिशात बॅटरी, पण दाबायची कशी? तसाच घुसलो आत. पांढरं गड्ड दिसत होतं. हाताला घावल ती तोडलं. कोबी कमी पण फुलावर जास्त. पोतं टच्च भरलं. एकाएकी गावात हाळी उठली. चोर चोर चोर, पळा 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 पळा. मी पोतं सावरीत सुटलो बाहेर. बहुतेक यादवाच्या आईला चोर आला असणार. दोघांचा सामना एका जागी झाला नाही मजी मिळवली असा विचार करत जाळकांडातनं वाट काढत रस्त्याकडे आलो. तो मोरनं 7-8 गडी राप राप पाय वाजवीत गावाकडनं पळत आलं. तिथंच वड्यात माणसांचा अंदाज घ्या लागलो. मी भुईला चिकाटल्यालो. सगळं मला कळत होतं. त्याचा दबक्या सुरातला आवाज ऐकायला येत होता. बेरड लांबची होती. घरफुडी करायला आली होती. काय वाटलं कुणान ठावं. सरळ खाली पुलाकडं निघून गेली. माझी मोठी पंचायत झाली. आता काय करायचं? जात वाटत थांबली तर कारणाईना भांडणं. गावाला काय, माझ्यावरच संशय घेतील. चोर राह्याच्या बाजूला, गाव आपल्या अंगावरती थुकून मोकळं होयाचं. नसता वैताग माघ. तासभर तिथंच थांबलो. मग गेलो सरळ अंधारात खांद्यावरती पोतं टाकून. 5च्या टिपणाला आला सख्या कालच्या मालाचं पैसे घेऊन. आज फुलवर कोबी आणलाय. वा, चंगळ हाय. नगद 100 रुपये मोजून पाहिजेत, सांगून ठेवतो. वय वय, काळजीच नक. थांब जरा. सोडलं पोतं. 2 फुलवरचं गड्ड घेतलं. बांध नीट. आता 4 दिवस आराम. पैसे पोचवायला य मातूर. वय वय, येतो की. देवजा, तू हायस तवर आम्हाला मरण हाय. वाजवीन कानाखाली, हळू बोल जरा. पूल उतरून वड्यात आलो. बिडी फुकली. निघालो तराट्यावरती तर एकाएकी बॅटरीचा झोत अंगावर. बरं फुलावरचं गड्ड खिशात घातलं होतं. कोण हाय बॅटरी दाखवणार? मी दत्तू हाय, दत्तू, मिलिटरीवाला. लेका इतक्या लवकर कुणीकडं र? रात्री मुक्कामाला गावात होतो. जावं म्हणलं येरवाळी घराकडं. तू र कुणीकडनं आलास? देणं द्यायला गेलो होतो लागीराचं. कुणाला झाल्या लागीर? बायकोला. तुला काय वाटलं मला झाल्या व्हय? दत्तूबा सरळ. खरं वाटलं त्याला. आला तसा गेला. बरं झालं गावातला कुणी नव्हता. उगे रिकाम्या वाणी वाद वाढवीत राहिला असता. निघालो झापा. मनात म्हणलं आता चोरीचं कोष्टक बदलायला हवं. रात्री 12ला बाहेर पडून 3ला घरात याचं. उगी सापडायला नक. गाव काय आपल्यावरती पाळत ठेवून तयारच हाय.